यादें जब सताए यीशु को याद करना. Praise the Lord everybody. Praise the Lord सगळ्यांना. Welcome to our YouTube channel. YouTube channel वर स्वागत If आहे. you are not subscribed, please subscribe. Subscribe जर केलं नाही तर करा. So that you will be the first person to see our video. की जेणेकरून तुम्हाला प्रथम व्हिडिओ मिळतील. And also share to your friends and relatives. तुमच्या मित्र परिवारासंगती आणि नातेवाईकांसंगती शेअर So that they also will be blessed. की जेणेकरून त्यांनाही आशीर्वाद मिळेल. Today is Easter. आज पुनरुत्थानाचा दिवस Jesus आहे. rose from the dead. आणि प्रभू येशू हा मृत्यूमधून जिवंत झाला. When Mary Magdalene went to grave, ज्यावेळेस मरिया मग्दलिया ही कबरेजवळ गेली, she saw Jesus. तिने प्रभू येशूला बघितलं. The first word that Jesus spoke after the resurrection, आणि पुनरुत्थान झाल्यानंतर पहिला शब्द प्रभू येशू बोलला, that is, woman, why are you crying? आणि तो शब्द म्हणजे स्त्रीये का तू रडतेस. Many times we might have lost our beloved. अनेक वेळा लोक आपले प्रियजन गमावून बसतात. Maybe your father is no more, mother is no more, कदाचित तुमचे वडील नसतील, तुमची आई नसेल, husband is no more, wife is no more, पती नसेल किंवा पत्नी नसेल, or children are no more, किंवा मुलं नसतील, and you must be in tears. आणि तुम्ही दुःखामध्ये असाल. Maybe you might have lost your job. कदाचित तुमचं काम गेलं असेल, Maybe you are in financial problems. कदाचित आर्थिक अडचणीमध्ये तुम्ही असाल, Maybe nobody is loving you. कदाचित कोणी तुमच्यावर प्रेम करत Maybe नाही, your dreams are not fulfilled, कदाचित तुमचे स्वप्न पूर्ण झालेले नाही, and you must be crying. आणि तुम्ही दुःखामध्ये असाल, You must be in tears. कदाचित तुम्ही अश्रूमध्ये असाल. But on this Easter Sunday, I want to tell you, परंतु या पुनरुत्थानाच्या दिवशी मी तुम्हाला सांगू the इच्छितो. first question Jesus asked after the resurrection is, why are you crying? आणि मृत्यूमधून जिवंत झाल्यानंतर प्रभू येशूने पहिला प्रश्न तिला विचारला, तू का रडतेस. Today, I want to tell you, आज मी तुम्हाला सांगू इच्छितो, Jesus died for you, प्रभू येशू तुमच्यासाठी मरण पावला, and He rose from the dead. आणि तो मृत्यूमधून जिवंत झाला. And that's why the Easter is celebrated all over the world. आणि म्हणून ईस्टर हा दिवस संपूर्ण जगामध्ये साजरा केला जातो. On this day, they celebrated Jesus rose from the dead. आणि ह्या दिवशी प्रभू येशूचा पुनरुत्थान हे साजरं केलं जातं. So we don't need to cry. आणि म्हणून आपल्याला रडण्याची गरज नाही. Jesus is with you प्रभू येशू तुमच्या बरोबर आहे, because He's alive, कारण तो जिवंत आहे, and He will wipe your tears. आणि तो तुमच्या अश्रू पुसेल. He will comfort you तो तुमचं सांत्वन करेल in your sorrow, तुमच्या in दुःखामध्ये, your pain, तुमच्या त्रासामध्ये. maybe because of sickness. कदाचित आजारामुळे There must be pain in your body, तुमच्या शरीरामध्ये त्रास असेल, दुःख असेल, and you must be crying because no money for the hospital. आणि कदाचित तुम्ही दुःखात असाल, रडत असाल, कारण इलाजासाठी पैसे नसतील. But today Jesus is asking, परंतु आज प्रभू येशू विचारत आहे, why are you crying? का तू रडत आहेस. It is our job to tell Him the reason why we are crying. आणि ही आपली जबाबदारी आहे त्याला सांगणं, प्रत्युत्तर देणं की आपण का रडत आहोत. Jesus is the answer to your problem. आणि प्रभू येशू हा तुमच्या समस्येसाठी उत्तर आहे. There is no problem that Jesus cannot solve. आणि अशी कुठलीच समस्या नाही जी प्रभू येशू सोडू शकत नाही. Jesus has defeated the death. प्रभू येशूने मृत्यूला पराजित केला. The last enemy, that is the death. आणि सगळ्यात शेवटचा शत्रू तो म्हणजे मृत्यू. So rejoice. म्हणून आनंद करा, Rejoice. आनंदी राहा. Whoever you are. जे कोणी तुम्ही असाल, You might have disobeyed the Lord. You must have committed the wrong things in your life. कदाचित तुम्ही देवाच्या आज्ञा मोडल्या असतील, कदाचित तुम्ही चुकीच्या गोष्टी जीवनामध्ये केल्या असतील, You must have broken the heart of your parents. कदाचित तुम्ही तुमच्या आई वडिलांना दुखवलं असेल. Don't worry. काळजी करू नका. Jesus says, why are you crying? प्रभू येशू म्हणतो, तू का रडत You आहेस. should tell to Jesus, प्रभू येशूला तुम्ही सांगा, and He will wipe your tears. आणि तो तुमचे सर्व अश्रू पुसेल. He will give you the joy. तो तुम्हाला आनंद देईल, He will give you the victory. तो तुम्हाला विजय देईल, He will give you the success. तो तुम्हाला यश देईल. Because Jesus has overcome the death. कारण प्रभू येशू हा मृत्यूवर विजयी परमेश्वर आहे. Jesus has overcome the sin, पापावर त्याने विजय मिळवला आहे. and He will give you the success and victory in your life. आणि तोच विजय तुम्हाला तो तुमच्या जीवनामध्ये देऊन यशस्वी करेल.
Hallelujah. हालेलुया. So don't be afraid. आणि म्हणून भिऊ नका. यादें जब सताए, यीशु को याद करना. यादें जब सताए, यीशु को याद करना. ख्वाहिशें जब रुलाए, ख्वाहिशें जब रुलाए, यीशु को याद करना, 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 करना. यादें जब सताए, यीशु को याद करना. Today he's asking, why are you crying? तो तुम्हाला आज विचारत आहे, का तू रडत आहेस? Tell him the problem, त्याला तुमची समस्या सांगा and he will listen to your prayer. आणि तुमची प्रार्थना तो ऐकेल. He will bless you. तो तुम्हाला आशीर्वादित He करेल. will give success and he will give the victory. तो तुम्हाला यशस्वी करेल, तुम्हाला तो विजयी करेल. Because he has defeated the enemy that is called death. कारण त्याने मृत्यूसारख्या शत्रूला देखील पराजित केला And आहे. this is what the Easter is. आणि हाच तो ईस्टर आहे. This is what the resurrection day is. हाच तो पुनरुत्थानाचा दिवस आहे. May God bless you. देवबाप तुम्हाला आशीर्वाद देव. If you are not subscribed, जर सबस्क्राईब केले नाही, please subscribe सबस्क्राईब करा, so that you will be able to see our videos. की जेणेकरून तुम्हाला पुढील व्हिडिओ मिळत राहतील. Thank you for watching. बघितल्याबद्दल धन्यवाद. God bless you. देव तुम्हाला आशीर्वाद देव. Amen. आमेन.